पालक सभा हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये शाळेच्या व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक यांच्यात संवाद साधला जातो। याचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर चर्चा करणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे आणि शाळेतील विविध कार्यक्रमांबाबत माहिती देणे आहे। नमस्कार। सर्वप्रथम आदरणीय भाऊसाहेबांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून आजच्या पालक सभेची सुरुवात करते। तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते। तसेच त्यांना विनंती करते की त्यांनी भाऊसाहेबांच्या प्रतिमेस पूजन करून हार अर्पण करावे। डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन मधील संगणक अभियांत्रिकी विभागामध्ये दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी पालक सभा घेण्यात आली। सभेचे संचालन प्राध्यापक साक्षी भुयार मॅडम यांनी केले। पालक सभेची सुरुवात डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेस हारार्पण करून करण्यात आली। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री जी.आर. गोसावी सर यांचेही मी सहर्ष स्वागत करते। तसेच आपल्या संगणक विभागाचे विभाग प्रमुख श्री आर.एच. राठोड सर यांचेही मी स्वागत करते। दातीर सर आणि पाटील मॅडम यांचेही मी सहर्ष स्वागत करते। आज दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी पालक सभेचे आयोजन करण्यात आले। मी डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्रनिकेतन अमरावती मधील संगणक अभियांत्रिकी विभागातर्फे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करण्यासाठी आपल्या विभागातील तृतीय वर्षातील सोहम विलायतकर हे बासरी वादन करून स्वागत करतील अशी मी त्याला विनंती करते। खूप छान सोहम। पालक सभेचे आयोजन करण्याचा उद्देश असा आहे की या सभेमुळे आमच्या संस्थेला शिक्षक, विद्यार्थी, पालक यांच्यात एक आरोग्यबंध विकास करण्यास मदत होईल, जेणेकरून सत्य समजण्याचे वातावरण निर्माण होईल। आजच्या पालक सभेची प्रस्ताविकेसाठी मी संगणक विभागाचे विभाग प्रमुख श्री आर.एच. राठोड सर यांना विनंती करते। युग प्रवर्तक, समाज सुधारक तसेच शिक्षण महर्षी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब उपाख्य पंजाबराव देशमुख यांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो। महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी नमन करतो, ज्यांच्यामुळे मी आज उभा आहे आणि माणसासारखं जीवन जगण्याचं धारिष्ट्य देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी मी वंदन करतो। कर्मयोगी राष्ट्रसंत गाडगे महाराज आणि तुकडोजी महाराज यांना मी वंदन करतो। माझे सहकारी मित्र, व्यासपीठावर बसलेले सहकारी आणि ह्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्व पालक, आज आपण पालक सभा घेत आहोत। दरवर्षीप्रमाणे सुद्धा ह्या वर्षी आपण पालक सभा सप्टेंबर महिन्यातच घेण्याचे ठरवलेले आहे आणि ह्या पालक सभेचं जे महत्व आहे, आपल्या पाल्याला एक चांगलं शिक्षण मिळावं, एक
दर्जेदार शिक्षण मिळावं ह्यासाठी आपण ह्या संस्थेमध्ये त्यांना आपल्या पाल्याला इथे ऍडमिट केलेलं आहे. आणि आपली ही श्री शिवाजी शिक्षण संस्था ही जवळपास 1956 पासून अस्तित्वात असल्याने ह्या शिक्षण संस्थेची फार मोठी परंपरा आणि विशेषतः संगणक विभागाची परंपरा राहिलेली आहे, एक लेगसी राहिलेली आहे. प्रत्येक वर्षी कमीत कमी 90% गुण प्राप्त करून आपले विद्यार्थी चांगल्या पदावर आहेत आणि सोबतच चांगल्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण सुद्धा घेत आहेत. आणि मला अभिमान वाटतो ह्या संस्थेबद्दल आणि विशेषतः माझ्या संगणक विभागाच्या माझे सहकारी यांच्याबद्दल. आमचे मार्गदर्शक माननीय डॉक्टर गोसावी सर यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून मार्च 2023 मध्ये MBA कडनं मानांकन प्राप्त केलेलं आहे. विभागाची गुणवत्ता तपासणीसाठी एक टीम येत असते. भारतभरामधून 3 लोकांची एक टीम असते. तर ती टीम आपल्या विभागाला आपल्या संस्थेला त्यांनी भेट दिली आणि 2026 पर्यंत म्हणजे 3 वर्ष आपल्याला MBAचं मानांकन मिळालेलं आहे. ही आपल्या विभागासाठी, आपल्या संगणक विभागासाठी आणि संस्थेसाठी अभिमानाची गोष्ट आहे. ह्याच्यातच सगळं काही आलं की संगणक विभाग हा किती कष्ट घेत असतो आपल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी. त्यासाठी मला थोडीशी माझ्या संगणक विभागाच्या सहकार्यांची मला ओळख करून द्यावीशी वाटते. सर्वात प्रथम मी प्रास्ताविक सुरू करण्याच्या पूर्वी मी स्वतःला इंट्रोड्यूस करून देईल, मी स्वतःला ओळख करून देईल. मी राजेंद्र हरिसिंग राठोड, कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागामध्ये, संगणक विभागामध्ये मी समन्वयक आणि एक प्रमुख म्हणून मी इथे कार्य करतो. आणि अनुभव सांगण्यापेक्षा मी 6 वर्षानंतर रिटायर्ड होणार आहे, हाच माझा अनुभव आहे. म्हणजे 6च वर्ष राहिले माझे. आमच्या सहकार्यांमध्ये आणि माझ्यामध्ये वयाचा जरी फार मोठा डिफरन्स असेल, अंतर असेल, तरी आम्ही खांद्याला खांदा लावून इथे माझ्या मुलीच्या वयाच्या मुली इथे आहेत. विभागासाठी पूर्ण झटतात. एकही विद्यार्थी आपला मागे राहिला नाही पाहिजे असं त्यांच्या मनामध्ये असतं. सर्वात प्रथम राजेंद्र हरिसिंग राठोड, जवळपास 27-28 वर्षापासून मी ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि जवळपास सगळे विषय मी घेत असतो. माझ्यासोबत पाटील मॅडम आहेत, कुमारी SS पाटील. परत एक दुसरी अभिमानाची गोष्ट अशी आहे की कदाचित तुम्ही पुढच्या वर्षी किंवा येणाऱ्या पालक सभेला जेव्हा याल त्यावेळेस मी यांचं नाव डॉक्टर सुमिता पाटील असं मी घेऊ शकेल. PhD त्या पर्सन आहेत आणि त्यांना जवळपास 8 ते 9 वर्षातच आहे. 2015 मध्ये त्या इथे आमच्यासोबत जॉईन केलेलं त्यांनी आणि फार मोठा त्यांना अनुभव आहे. माझ्यासोबत माझे सहकारी गजानन दातीर 2015 मध्ये त्यांच्यासोबतच यांनी इथे जॉईन केलेलं आहे. 9-10 वर्षाचा त्यांचा सुद्धा अनुभव आहे. यापूर्वी ते नागपूरला सुद्धा होते. आणि अजून माझी दुसरी अभिमानाची गोष्ट अशी आहे माझ्यासाठी की ते माझे स्टुडंट होते, मी त्यांना शिकवलेलं आहे आणि ते माझ्या संस्थेमध्ये माझ्यासोबत ते खांद्याला खांदा लावून काम करतात. धन्यवाद सर. सोबतच शिवानी चौधरी, नवख्या जरी असतील, अनुभव 2च वर्षाचा अनुभव जरी असेल, पण अभ्यास मात्र गाढा आहे. ऑपरेटिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग हा सब्जेक्ट त्या घेतात 2nd इयरला. त्यानंतर बाजूला बसलेले आहेत तान्या रोटे, फायनल यांचं सुद्धा 2रंच वर्ष आहे, पण जावा प्रोग्रामिंगच्या प्रोजेक्टवर त्या काम करत होतं आणि त्या आपल्या इथे फायनल इयरला जावा प्रोग्रामिंग हा सब्जेक्ट शिकवतात. त्यांच्या बाजूला बसलेले आहेत आयशा समरीन काझी, ह्या 3rd सेमिस्टरला EIC एसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन सोबतच हा 2nd इयरचा सब्जेक्ट आहे. सोबतच 1st इयरचा WPC म्हणजे वर्कशॉप प्रॅक्टिस हा सब्जेक्ट सुद्धा घेतात आणि त्यांचा अनुभव पण 4 ते 5 वर्षाचा आहे आणि ह्याच वर्षी आपल्या इन्स्टिट्यूटला त्यांनी जॉईन केलेलं आहे. त्यांच्या बाजूला बसलेले आहेत मिस अक्षदा केणे, ह्या 3rd सेमिस्टरला डिजिटल टेक्निक्स हा सब्जेक्ट शिकवतात आणि मागच्या 3 वर्षापासून हा सब्जेक्ट त्या आपल्या संस्थेमध्ये घेत आहेत.
त्यांच्या बाजूला बसलेले आहेत प्रिया जाजी, सेमिस्टरला त्यांनी जॉईन केलेलं आहे त्याच्यामुळे, आणि त्या सब्जेक्ट घेतात WPC फर्स्ट इयरला आणि DMS थर्ड सेमिस्टरला, म्हणजे सेकंड इयरला DMS चं प्रॅक्टिकल घेतात आणि WPC चं प्रॅक्टिकल घेतात. त्यांच्या बाजूला बसलेले आहेत अश्विनी करसाडे, यांना सुद्धा चांगला अनुभव आहे, 3-4 वर्षाचा अनुभव आहे आणि त्या कंटिन्युअस फिजिक्स हा विषय घेतात जो आपल्या सब्जेक्टमध्ये, आपल्या ह्या सायन्स मध्ये सगळ्यात चांगला सब्जेक्ट मानला जातो तो फिजिक्स शिकवतात. आणि फर्स्ट इयरला कम्प्युटर ब्रँचला त्या फिजिक्स हा पूर्ण सब्जेक्ट शिकवत असतात. त्यानंतर माझ्या बाजूला बसलेले आहेत झोपे मॅडम, पद्मिनी झोपे मॅडम. ह्या तर मॅडम मी ऑपरेटिंग सिस्टीमचे प्रॅक्टिकल घेते, तसेच ICT चे पण प्रॅक्टिकल घेते आणि फर्स्ट इयरला लिनक्स हा सब्जेक्ट शिकवते. DSCचं ट्युटोरियल आणि CPPचं पण ट्युटोरियल घेते. मी त्यांच्याकडे माईक का बरं दिला, कारण की ते 4-5 सब्जेक्ट शिकवतात, एक सब्जेक्ट नाही आहे. आणि माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की त्या पण माझ्या स्टुडंट आहेत, मी त्यांना पण शिकवलेलं आहे आणि ते आता माझ्यासोबत काम करत आहेत 2 वर्षापासून. त्यांचं MTech झालेलं आहे आणि त्या 2 वर्षापासून आपल्यासोबत जोडलेलं आहे. त्यांच्या बाजूला बसलेले आहेत फुटाणे मॅडम, आणि ह्या मॅडम सब्जेक्ट CGR कम्प्युटर ग्राफिक्स जो फार कठीण सब्जेक्ट समजला जातो, पहिले पुढे मॅडम घ्यायच्या, पण त्याला सब्जेक्ट ओडी पेपर नसल्यामुळे घेत आहेत. सोबतच WPC वर्कशॉप प्रॅक्टिस हा पण घेतात आणि त्यांना 2 वर्षापासून ते आपल्यासोबत जोडलेले आहेत. तर असा हा आमचा स्टाफ आहे. मी साक्षी भैया, सगळ्यात कठीण सब्जेक्ट आपण फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतल्याबरोबर ज्यांना ट्युशन साठी आपण मागे पाहतो, त्याच्या कोणता सब्जेक्ट असेल बरं तो मॅथमॅटिक्स, आणि हा मॅथमॅटिक्स घेतात आणि फार सुंदर शिकवतात की तुम्हाला तुमच्या पाल्याला ट्युशनची सुद्धा गरज पडणार नाही. आता पुढचा मुद्दा आहेच तो आपला, आणि त्या 2 वर्षापासून आपल्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. थँक्यू मॅडम. तर असा हा माझा स्टाफ आहे आणि फार सुंदर स्टाफ आहे आणि फार मेहनती स्टाफ आहे. आता वळूया आपण आपल्या ह्या पालक सभेच्या मुद्द्याकडे. पालक सभेचे काही 4-5 मुद्दे आहेत. विशेषतः आता मुद्दे मॅडम सांगतीलच तुम्हाला काय काय, त्याच्यावर मी माझ्या जागेवर बसून मी तुम्हाला सांगेलच. तर मूळ उद्देश जो असतो आपला पालक सभेचा तो हा की आपला पाल्य प्रगती पथावर कसा जाईल, त्यासाठी पालक आणि शिक्षक यांचं इंटरॅक्शन व्हायला पाहिजे. तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपल्या मुलाला, आपल्या मुलीला कोणते शिक्षक शिकवतात, कोणता सब्जेक्ट शिकवतात, हे याची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे. सोबतच आपण आपल्या पाल्याला इथे कॉलेजमध्ये, पॉलिटेक्निकमध्ये ऍडमिशन देऊन आपलं कर्तव्य संपलं असं नाही होत, कारण की तुम्ही जवळपास आम्ही जे 8 तास आम्ही त्यांच्यासोबत असतो, पण उरलेले 12 तास 16 तास तुम्ही त्यांच्यासोबत असता. तर तुमची जास्त जबाबदारी आहे, इथली जबाबदारी आमची आहे. तुमचा पाल्य इथे काय करतो, काय करत नाही याची जबाबदारी आमची आहे, पण इथून गेल्यानंतर त्याची जबाबदारी मात्र तुमची येते. तर पालक सभेचा जो उद्देश असतो, मूळ उद्देश असतो तो हाच की पालक आणि शिक्षक याच्यामध्ये थोडंसं इंटरॅक्शन झालं पाहिजे. सोबतच आपल्या पाल्याची प्रगती काय झालेली आहे, कुठपर्यंत आहे, त्याची अटेंडन्स काय आहे, कारण की आपल्याला माहिती आहे 75% जर अटेंडन्स नसेल, हजेरी नसेल विद्यार्थ्यांची, तर MSBT त्याला परीक्षेपासून वंचित होऊ शकते. कारण की अटेंडन्स नसल्यामुळे त्याचा टर्नआउट होऊ शकत नाही आणि टर्नआउट न झाल्यामुळे तो डिटेंड होऊ शकतो. तर ही गोष्ट आपल्या लक्षात असली पाहिजे, कारण की काही मुलं असतात, सगळे नाही, एखादा असतो, 100 मधून एखादा निघाला तर निघाला की पालकांना काहीच सांगत नाही. थोडस पालकांसोबत विद्यार्थ्यांनी काय काय घडलं, ह्या कॅम्पसमध्ये काय काय होत आहेत, कोणत्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज होत आहेत, ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज माहिती असणं हे प्रत्येक पालकाचं एक कर्तव्यच आहे आणि ते माहित असायला पाहिजे. त्याला किती मार्क्स मिळेल, 2 टेस्ट होतात. आता फर्स्ट इयरचा स्टाफ इथे आलेला असेल तर त्यांच्यासाठी ही नवीन गोष्ट असेल. आणि ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये विद्यार्थ्यांना सगळं सांगितलेलं आहे की परीक्षेचा पॅटर्न कसा असतो, परीक्षेला 75% अटेंडन्स किती महत्वाची असते आणि टेस्ट किती महत्वाचे असतात. 2 टेस्ट असतात, फर्स्ट इयर असेल किंवा सेकंड इयर असेल. केस स्कीम आहे तिथे, केस स्कीम मध्ये 30 मार्काची एक टेस्ट होते, अशा 2 टेस्ट होतात, त्याचा ऍव्हरेज निघतो आणि नंतर 70 मार्क, कारण की 100 मार्काचा पेपर आहे, तर त्याच्यामध्ये
30 मार्काची टेस्ट आहे जो इंटरनल असते आपल्या इथे इन्स्टिट्यूट मध्ये, आणि 70 मार्काची बोर्ड घेत असते. तर 70 मध्ये जर का त्याला कमी मार्क्स मिळाले किंवा या टेस्ट मध्ये कमी मार्क्स मिळाले तर त्याचा सब्जेक्ट हा तो त्या सब्जेक्ट मध्ये फेल होऊ शकतो. दोघांची टोटल 40 झाली पाहिजे. हे पालकाला माहित असणं आवश्यक. तुमच्या पाल्यांना हे माहिती आहे. आम्ही ओरिएंटेशन प्रोग्राम मध्ये हे सगळं काही कळवलेलं आहे, त्यांना माहिती करून दिलेलं आहे. पण पालकांना सुद्धा त्याची कल्पना असायला पाहिजे. आपला पाल्य, आपला मुलगा मुलगी कुठल्या ठिकाणी कोणतं प्रॅक्टिकल करतो याची सुद्धा त्या पालकांना कल्पना असायला पाहिजे. म्हणून आपण ही पालक सभा घेत असतो. काही बारीक गोष्टी असतील, तुमच्याकडनं काही इनपुट आम्हाला मिळेल जेणेकरून आम्ही आमच्या एनबीए तर आहेच, आम्ही तर कॉलर प्राईड करून म्हणतो की आम्ही 2026 पर्यंत आमचं नॅशनल लेवलला आमचं नाव आहे एनबीए मध्ये, नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडिटेशन. त्यांनी आम्हाला सर्टिफिकेट दिलेलं आहे की यू आर एक्सलंट. इंटरॅक्शन व्हायला पाहिजे. आणि शेवटी एक सांगतो मी की पालक संघ हा आपण स्थापन करत असतो, आणि मागच्या वर्षी जो पालक संघ आपण स्थापन केला होता तो सुद्धा विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणून आपण तो पालक संघ स्थापन करत असतो. 13 ऑगस्ट रोजी एक पालक सभा घेण्यात आली. त्यामध्ये दातीर सर मुख्यत्वे, मी त्यावेळेस सुट्टीवर असेल किंवा कुठेतरी मी गेलेला होतो, त्यावेळेस दातीर सरांनी ती पालक संघाची सभा ही कंडक्ट केली होती. ह्यामध्ये दातीर सरांनी आता हा जो एजेंडा आहे, एजेंडा आणि त्यासोबतच त्यांचं जे काही मिनिट्स असतील ते मी तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो की श्री जे.पी. दातीर सरांनी पालक संघाविषयी माहिती दिली, तसंच विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्स बद्दल चर्चा केली, पालकांनी सुद्धा त्यांचे मनोगत व्यक्त केले. श्री विजयसिंग राठोड त्यांनी विशेष नाव टाकले होते, त्यांनी ते काही मुद्दे सांगितले होते की परफॉर्मन्स कमी असेल तर त्यांची एक्स्ट्रा क्लास आम्ही घेत असतो. विद्यार्थी फक्त आला पाहिजे. रेग्युलर क्लासला जर तो नसेल तर एक्स्ट्रा क्लास घेण्यात काय पॉईंट असतो, हा सुद्धा एखादा वेळेस मुद्दा येऊ शकतो. मुलींसाठी एनजीओची व्हिजिट घेण्यात यावी, हा सुद्धा त्यांनी मुद्दा काढला होता. आम्ही ते पण घेत असतो, आम्ही अरेंज करत असतो. अभ्यासाविषयी अदर ऍक्टिव्हिटीज घेण्यात यावं असं त्यांनी म्हटलेलं आहे. आपल्या टाइम टेबल मध्येच आपण ते एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज हा एक शब्द टाकलेला आहे. त्यानंतर मुलींसाठी स्वरक्षणाचे व्याख्यान घेण्यात यावे. आता 2 दिवसापूर्वी आपण एक तायक्वांडो सेल्फ डिफेन्स मुलींसाठी, विशेषतः मुलींसाठी आपण तो एक कार्यक्रम ठेवला होता. फिजिकल एज्युकेशनचे काही अधिकारी आले होते, त्यांनी स्वरक्षण कसं करावं, मुलींनी स्वतःचं रक्षण कसं करावं याविषयी कराटे क्लास आणि तायक्वांडो बद्दल त्यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात यावी. वाहतूक नियम हा 18 वर्षानंतरच त्याला माहिती देता येते. 18 वर्षाच्या वर असेल तर त्याला वाहन परवाना मिळतो, अन्यथा वाहन परवाना मिळत नाही. फर्स्ट इयर साठी हे लागू होत नाही. सेकंड इयर साठी कदाचित लागू होईल जर डायरेक्ट सेकंड इयरचा कोणी विद्यार्थी आला तर, कारण की आपण विदाऊट लायसन्स आम्ही त्याला जबाबदार नाही आहोत. गाडी आम्ही त्यांना प्रमोट करत नाही की त्यांनी 2 व्हीलर इथे गाडी कॅम्पसमध्ये आणावी. बऱ्याच ऍक्टिव्हिटीज आपण ह्या विभागामध्ये घेत असतो. विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी आपण क्विज घेत असतो. विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी आपण पेपर प्रेझेंटेशन घेत असतो. विद्यार्थी, कम्प्युटर डिपार्टमेंटचे विद्यार्थी हे फार मेहनत घेऊन पुढे जातात. असे बरेच ऍक्टिव्हिटीज आहेत, जसे की एक्सपर्ट लेक्चर आहे, सरांनी सांगितलं. तर मी थोडक्यात बऱ्याच काही झालेल्या आहेत मागच्या सेमिस्टरमध्ये, मागच्या वर्षी, या वर्षी काही झालेल्या असतील. थोडक्यामध्ये 10 मिनिटाची मी क्लिप तुम्हाला दाखवू इच्छितो. मॅडम, सर आपण इथे बसून जाऊ. सभी अभिभावकों का पेरेंट मीटिंग में कंप्यूटर इंजीनियरिंग विभाग में डॉक्टर पंजाब राव देशमुख तंत्र निकेतन की ओर से स्वागत है। अब हम देखते हैं तंत्र निकेतन स्तर पर लिए गए विविध उपक्रम। टेक्नोस्ट्रीम 2023 राज्य स्तरीय तांत्रिक उपक्रम। इस उपक्रम में छात्र की बुद्धिमत्ता के साथ साथ पेपर प्रस्तुति को प्रोत्साहित करते हुए छात्रों को विभिन्न तकनीकी प्रतियोगिताओं जैसे सर्किट डिबगिंग, लैन गेमिंग, ब्लाइंड सी, रैपिड कर्ल आदि में भाग लेने के लिए प्रोत्साहित किया जाता है। यह प्रतियोगिता दिनांक 1 और 2 फरवरी 2024 को आयोजित की गई थी और यह प्रतियोगिता हर साल आयोजित की जाती है। डॉक्टर पंजाब राव देशमुख की 125वीं शताब्दी रजत
जयंती के अवसर पर उनके जीवन कार्यों पर आधारित एक राज्य स्तरीय क्विज का आयोजन 1 फरवरी 2024 को कंप्यूटर विभाग द्वारा किया गया। इस क्विज का उद्देश्य डॉक्टर पंजाबराव देशमुख के योगदान और उनके जीवन से जुड़ी महत्वपूर्ण जानकारियों को छात्रों और प्रतिभागियों के बीच प्रसारित करना था। यह कार्यक्रम उनके द्वारा किए गए समाज सुधार, कृषि और शिक्षा के क्षेत्र में योगदान को सम्मानित करने के लिए आयोजित किया गया। साहेबांच्या मुलाचे नाव काय? 20 seconds start now. अनंत कुमार, 10 seconds remaining. 5, 4, 3, 2, 1. Time's up. वेळ संपली आहे. पुढला प्रश्न. इंडक्शन प्रोग्राम 2023 नव प्रवेशित छात्रों को संस्थान के साथ साथ संस्थान के अंतर्गत विभिन्न विभागों के बारे में जानने के लिए हर साल एक प्रेरण कार्यक्रम आयोजित किया जाता है। यह कार्यक्रम 13 सितंबर 2023 को आयोजित किया गया था। उस अवसर पर माननीय सदस्य श्री S.S. बंसोड़ सर मुख्य अतिथि के रूप में उपस्थित थे। यह कार्यक्रम छात्रों को संस्थान और इसके विभिन्न विभागों के बारे में जानकारी प्रदान करने के उद्देश्य से आयोजित किया जाता है। क्षेत्रीय स्तर पर विभिन्न कर्मचारियों की खेल प्रतियोगिताएं शासकीय तंत्र निकेतन यवतमाल में 3 फरवरी 2024 को आयोजित विभाग स्तरीय कर्मचारी क्रिया प्रतियोगिता में संस्थान के कर्मचारियों ने उत्साहपूर्वक भाग लिया। इस प्रतियोगिता में कर्मचारियों ने उत्कृष्ट प्रदर्शन करते हुए टेबल टेनिस, बैडमिंटन और वॉलीबॉल में विजेता जबकि कैरम में उपविजेता का स्थान प्राप्त किया। तंत्र शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य के अंतर्गत विभागीय कार्यालय अमरावती के अंतर्गत राज्य स्तरीय खेल प्रतियोगिता 2024 का आयोजन किया गया था। प्रतियोगिता में डॉक्टर पंजाबराव देशमुख तंत्र निकेतन के कर्मचारियों ने सहभाग लिया और पुरस्कार भी प्राप्त किए। खेलों में विद्यार्थियों की भागीदारी। संस्थान के विद्यार्थियों ने इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टूडेंट्स स्पोर्ट्स एसोसिएशन द्वारा आयोजित एच जोन खेल प्रतियोगिता में शानदार प्रदर्शन किया है। उन्होंने शतरंज और डिस्कस थ्रो में विजेता ट्रॉफी हासिल की है, जबकि शॉट पुट, टेबल टेनिस और बैडमिंटन में उपविजेता का स्थान प्राप्त किया है। यह उपलब्धि संस्थान के लिए गर्व की बात है और विद्यार्थियों की मेहनत और समर्पण का परिणाम है। इंजीनियर दिवस 2023 के अवसर पर श्री अविष्यंत पांडा IAS अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिला परिषद अमरावती को मुख्य अतिथि के रूप में आमंत्रित किया गया। इस कार्यक्रम का आयोजन माननीय श्री हर्षवर्धन जी देशमुख के मार्गदर्शन में किया गया, जिसमें श्री पांडा ने छात्रों को संबोधित किया। कार्यक्रम के दौरान एक प्रश्नोत्तरी सत्र भी आयोजित किया गया, जहां मुख्य अतिथि ने सिविल सेवा परीक्षा की तैयारी से संबंधित छात्रों के प्रश्नों का उत्तर देकर उनका मार्गदर्शन किया। आई स्टूडेंट्स चैप्टर के अंतर्गत एजुकेशन एथिक्स प्रयास और स्थायी व्यक्तित्व की खोज में धैर्य पर माननीय ऋतुम्बरा धोत्रे द्वारा व्याख्यान दिया गया। So for that muscle relaxation is very necessary. There are very easy ways of muscle relaxation. By looking at the picture you can figure it out. इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियर्स इंडिया द्वारा 38वीं भारतीय इंजीनियरिंग कांग्रेस द्वारा पुरस्कृत यह बहुत गर्व की बात है कि डॉक्टर पंजाबराव देशमुख पॉलिटेक्निक अमरावती के प्राचार्य डॉक्टर गोसावी सर और श्री खोने सर, जो संकाय सलाहकार के रूप में कार्यरत है, को इंस्टीट्यूट ऑफ इंजीनियर्स इंडिया द्वारा उत्कृष्टता के लिए वेस्टर्न डिवीजन एप्रिसिएशन सर्टिफिकेट से सम्मानित किया गया है। यह सम्मान उनकी मेहनत, समर्पण और संस्थान की उन्नति में दिए गए योगदान का प्रमाण है। ओरिएंटेशन प्रोग्राम एक ऐसा कार्यक्रम होता है जो नए छात्रों को किसी संस्थान में स्वागत करने और उन्हें आवश्यक जानकारी प्रदान करने के लिए आयोजित किया जाता है। इस प्रोग्राम का मुख्य उद्देश्य नए लोगों को उनके नए वातावरण से परिचित कराना, संस्थान की नीतियों और प्रक्रियाओं के बारे में जानकारी देना और उन्हें वहां के वातावरण में सहज महसूस कराना होता है। कंप्यूटर इंजीनियरिंग विभाग, ये बहुत ही गर्व की बात है कि कंप्यूटर इंजीनियरिंग विभाग को 2023 से
2026 तक के शैक्षणिक वर्ष के लिए राष्ट्रीय प्रत्यायन समिति NBA द्वारा अनुमोदित किया गया है। इसका मतलब है कि विभाग ने उच्च मानकों को पूरा किया है और उसे औपचारिक मान्यता प्राप्त हुई है। गत वर्ष 2023-24 में हुए MSBTE शीतकालीन एवं ग्रीष्मकालीन परीक्षाओं में क्या गजब की सफलता दर रही है। पहला सत्र 74%, तीसरा सत्र 86%, पांचवा सत्र 98%। पहले सत्र में निधि अग्रवाल ने लगभग 85% गुण लेकर प्रथम रही है। तीसरे सत्र में श्रावणी वानखड़े ने लगभग 84% गुण लेकर प्रथम रही है, तो वही मैत्रेयी दहाड़े ने पांचवें सत्र में लगभग 79% गुण लेकर क्लास में प्रथम रही है। ग्रीष्मकालीन परीक्षाओं में विद्यार्थियों के उत्तीर्ण परिणाम इस प्रकार रहे हैं। दूसरा सत्र 80%, चौथा सत्र 87%, छठवां सत्र 94%। दूसरे सत्र में निधि अग्रवाल लगभग 83% गुण लेकर प्रथम रही है। चौथे सत्र में श्रावणी वानखड़े लगभग 85% गुण लेकर प्रथम रही है और मैत्रेयी दहाड़े छठवें सत्र में लगभग 93% गुण लेकर क्लास में एवं पूरे तंत्र निकेतन में प्रथम रही है। कंप्यूटर इंजीनियरिंग विभाग में विविध गतिविधियां और कार्यक्रम आयोजित किए जाते हैं जो छात्रों की शिक्षा, कौशल विकास और पेशेवर वृद्धि में योगदान करते हैं। यहाँ कुछ सामान्य गतिविधियां और कार्यक्रमों की सूची दी गई है। गेम डिजाइन, संवर्धित वास्तविकता AR और 3D प्रिंटिंग पर कार्यशालाएं आयोजित करना एक अच्छा विचार है। इन प्रौद्योगिकियों ने उद्योग में बड़े पैमाने पर क्रांति ला दी है और उन पर कार्यशालाएं लेने से नए कौशल सीखने का एक शानदार अवसर मिलेगा। सॉफ्टवेयर टेस्टिंग सॉफ्टवेयर डेवलपमेंट प्रक्रिया का एक महत्वपूर्ण हिस्सा है जो सुनिश्चित करता है कि सॉफ्टवेयर प्रोडक्ट्स उच्च गुणवत्ता के साथ ग्राहकों तक पहुंचें। इसे दो मुख्य श्रेणियों में बांटा जाता है। प्राइमा थिंक सॉफ्ट प्राइवेट लिमिटेड, इस कंपनी द्वारा 31 अगस्त 2024 को एक दिवसीय कार्यशाला आयोजित की गई। कार्यशाला का विषय था डिजिटल मार्केटिंग। यह कार्यशाला तीसरे सेमेस्टर के छात्रों के लिए आयोजित की गई थी। डिजिटल मार्केटिंग की कार्यशाला का आयोजन तीसरे सेमेस्टर के छात्रों के लिए किया गया था। इस कार्यशाला में छात्रों को डिजिटल मार्केटिंग के विभिन्न पहलुओं जैसे कि सर्च इंजन ऑप्टिमाइजेशन, सोशल मीडिया मार्केटिंग, ईमेल मार्केटिंग और कंटेंट मार्केटिंग विज्ञापन के बारे में सिखाया गया। कार्यशाला का उद्देश्य छात्रों को डिजिटल प्लेटफॉर्म्स पर मार्केटिंग रणनीतियों को समझने और उन्हें वास्तविक जीवन में लागू करने की क्षमता प्रदान करना था। ये कार्यशाला इंटरैक्टिव और प्रैक्टिकल थी, जिसमें छात्रों को लाइव उदाहरणों के साथ साथ विभिन्न टूल्स और सॉफ्टवेयर के उपयोग के बारे में भी जानकारी दी गई। इस प्रकार की कार्यशालाएं छात्रों को नए स्किल्स सिखाने के साथ साथ उन्हें उद्योग की नवीनतम ट्रेंड से भी परिचित कराती हैं, जिससे वे भविष्य में डिजिटल मार्केटिंग के क्षेत्र में अपना करियर बनाने के लिए प्रेरित होते हैं। उद्योग भेंट यानी इंडस्ट्रियल विजिट एक शैक्षणिक गतिविधि है जिसमें छात्र, शिक्षक या अन्य पेशेवर एक उद्योग, कारखाना या कंपनी का दौरा करते हैं। इसका उद्देश्य छात्रों को वास्तविक उद्योग, वातावरण और प्रक्रियाओं को देखने और समझने का अवसर प्रदान करना है। वृद्धाश्रम का भ्रमण एक महत्वपूर्ण और समर्पित सेवा गतिविधि है जिसमें विभाग के विद्यार्थियों को वृद्धाश्रम, सीनियर सिटीजन्स होम का दौरा करने का अवसर मिलता है। यह गतिविधि न केवल समाज के प्रति संवेदनशीलता और जिम्मेदारी को बढ़ावा देती है, बल्कि छात्रों को जीवन के विभिन्न पहलुओं को समझने और अनुभव प्राप्त करने का अवसर भी प्रदान करती है। उन्नति फाउंडेशन के साथ समझौता ज्ञापन पर हस्ताक्षर किए गए हैं, जिसके तहत अंतिम वर्ष के छात्रों के लिए एक 30 दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित किया जाएगा। समझौता के आधार पर यह कार्यक्रम 18 जून से 19 जुलाई 2024 तक लिया गया। इस प्रशिक्षण में छात्रों को अंग्रेजी बोलने, प्रभावी संचार, जीवन कौशल, व्यक्तित्व निर्माण, आत्मविश्वास निर्माण, मूल्यों के विकास, वाद विवाद और सार्वजनिक भाषण जैसी महत्वपूर्ण क्षमताओं में प्रशिक्षण दिया गया। हर घर तिरंगा पहल का उद्देश्य
प्रत्येक नागरिक के भीतर देशभक्ति की गहरी भावना जगाना और हमारे राष्ट्रीय ध्वज के महत्व के बारे में अधिक समझ विकसित करना है। इसी भावना से तिरंगे की भावना को समर्पित डॉक्टर पंजाब राव देशमुख तंत्र निकेतन की ओर से घर तिरंगा दिया गया और तिरंगा रैली आयोजित की गई। तेरे लिए सौ दर्द से महफूज रहे तेरी आन सदा, चाहे जान मेरी ये रहे ना रहे। मेरी ज़मीं महबूब मेरी नस नस में तेरा इश्क बहे, काला पड़े कभी रंग तेरा जिस्मों से निकल के खून कहे। मिट्टी में मिल जावा गुल बन के मैं खिल जावा, इतनी सी है दिल की आरज़ू। तेरी नदियों में बह जावा, तेरे खेतों में लहरावा, इतनी सी है दिल की आरज़ू। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, भारत माता की जय। जय हिंद। धन्यवाद।